नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारतीय रेल्वेकडनं 15 एप्रिलपासून तात्काळ तिकीट प्रणालीमध्ये बदल करण्याचा विचार आहे असं वृत्त काही दिवसांपासून चर्चेत आलं होतं। या दरम्यान भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTCनं स्पष्टीकरण दिलंय। भारतीय रेल्वेने याबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिलेली आहे। AC आणि नॉन AC क्लासेस यासोबतच एजंट यांच्यासाठी तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा बदलणार असल्याची चर्चा सोशल मीडियावरती रंगली आहे। मात्र सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या सर्व पोस्ट खोट्या असल्याचं समजतंय। याबद्दल रेल्वेनं स्पष्टीकरण दिलंय। सोशल मीडिया चॅनेल्सवरती काही पोस्ट फिरतायत ज्यामध्ये तात्काळ आणि प्रीमियम तात्काळ तिकिटांच्या वेगवेगळ्या वेळेबद्दल उल्लेख केलेला आहे। AC किंवा नॉन AC क्लासेससाठी तात्काळ किंवा प्रीमियम तात्काळ बुकिंगच्या वेळेमध्ये अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा बदल प्रस्तावित नाही आहे। एजंटसाठी मंजूर करण्यात आलेल्या बुकिंग वेळेतही कुठला बदल नाही असे IRCTCनं त्यांच्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे। IRCTCनं दिलेल्या माहितीनुसार रेल्वेचं तात्काळ ई-तिकीट हे 1 दिवस आधी बुक करता येतं, ज्यामध्ये प्रवास सुरू होण्याची तारीख वगळली जाते। ओपनिंगच्या दिवशी AC क्लाससाठी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 10 वाजता आणि नॉन AC क्लाससाठी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 11 वाजता हे तिकीट बुक करता येतं। विशेष म्हणजे फर्स्ट AC सोडून सर्व क्लासमध्ये तात्काळ बुकिंग हे करता येतं। तात्काळ तिकिटासाठी प्रवाशांकडनं प्रत्येक तिकिटावरती सामान्य तिकिटाव्यतिरिक्त काही ठराविक शुल्क हे आकारलं जातं। किमान आणि कमाल शुल्काच्या आतमध्ये सेकंड क्लाससाठी मूळ भाड्याच्या 10% आणि इतर सर्व क्लासेससाठी मूळ भाड्याच्या 30% दरानं हे शुल्क निश्चित केलं जातं। कन्फर्म झालेलं तिकीट तात्काळ रद्द केल्यानंतर तुम्हाला कुठलाही रिफंड हा दिला जात नाही। अचानक रद्द केल्यास आणि वेटिंग लिस्टमधील तात्काळ तिकीट रद्द केल्यास सध्याच्या रेल्वे नियमानुसार शुल्क हे कापलं जातं आणि बाकीची रक्कम ही तुम्हाला परत दिली जाते। अशा पद्धतीनं 15 एप्रिलपासून तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळा बदलणार नाहीयेत, तर त्या पहिल्याप्रमाणेच राहणार आहेत, हे लक्षात असू द्या। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।